जय शिवराय. आज आपण पुरंदर तालुक्यात असणाऱ्या आंबळे गावाजवळील ढवळगड पाहण्यासाठी आलेलो आहोत. चला मग ढवळगडवरती काय काय पाहण्यासाठी आहे ते पाहूयात. ढवळगडावरती गाडी जी आहे ती ढवळगडाच्या पायथ्यापर्यंत येते. आपण पाहू शकता, व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल, आपली गाडी जी आहे ती पायथ्यापर्यंत आलेली आहे. गड तसा छोटा आहे. गडावरून आपण पुढे जात असताना डाव्या साईडला आपल्याला मारुतीरायाचे मंदिर पाहावयास मिळते. मारुतीरायाचे दर्शन घेऊन आपण पुढे निघूयात. ढवळगड हा पुण्यावरून सुमारे 50 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. जर तुम्ही पुण्यावरून येणार असाल तर सासवड मार्गे आपण ढवळगडावरती जाऊ शकतो, किंवा दुसरा रस्ता पण आहे ढवळगडावरती जाण्यासाठी, जो की आहे उरुळी कांचनमधून. जर लोणी किंवा यवत या साईडवरून जर येत असाल तुम्ही, तर तुम्हाला उरुळी कांचन हा रस्ता जो आहे तो खूप जवळ आहे. इथून सुमारे जवळपास 42 ते 43 किलोमीटरचंच अंतर आहे ढवळगडावरती पोहोचण्यासाठी. गडावरती जाण्यासाठी लाल रंगाच्या दगडाच्या पायऱ्या केलेल्या आहेत. गड तसा पाहायला गेलं तर छोटा आहे. जर तुम्हाला तुमच्या परिवारासोबत लहान मुले असतील आणि त्यांना जर तुम्हाला गड दाखवायचा आहे, की गड कसा आहे तो दाखवायचा आहे, तर तुम्ही ढवळगडावरती नक्कीच येऊ शकता. लहान मुलेही इझी गडावरती चढू शकतात पायऱ्या असल्यामुळे. पुढे आल्याच्या नंतर आपल्याला लिंबाच्या झाडाखाली एक छान गणपतींचे मंदिर दिसते. चला दर्शन घेऊन आपण पुढे जाऊयात. गडाची कमान जी आहे ती डागडुजी केल्याच्या नंतर पुन्हा बांधण्यात आलेली आहे. उजव्या साईडला तुम्ही बघू शकता, काळ्या पाषाणामध्ये बुरुज सद्यस्थितीमध्ये आहे, परंतु जी कमान आहे ती नंतर बांधली गेलेली आहे. कमानीमधून पुढे आल्याच्या नंतर उजव्या साईडला आपल्याला एक पाण्याचं टाकं दिसतं, परंतु आता उन्हाळा असल्यामुळे पाण्याच्या टाक्यामध्ये पाणी नाही आहे. कमानीच्या डाव्या साईडला ढवळेश्वर महादेव मंदिर आहे. मंदिराच्या एक्झॅक्ट समोर आपल्याला बघायला भेटतं दुसरं पाण्याचं टाकं, ज्या पाण्याच्या टाक्यामध्ये अजूनही पाणी आहे आणि ते पाणी गडावरती झाडांना किंवा पिण्यासाठी वापरले जाते. चला मंदिरात प्रवेश करूयात. नंदी महाराज की जय. मंदिरात सुस्थितीमध्ये शिवलिंग आहे. मंदिराच्या समोर या छोट्या पाषाणामध्ये खूप सुंदर आणि रेखीव नंदी महाराजांची मूर्ती कोरलेली आहे. आपण जर कधी गेलात गडावरती तर आपण ही छोटीशी नंदी महाराजांची मूर्ती नक्की पहा. आपण गडावरती येत असताना आपल्याला श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या प्रतिष्ठानाचे सांगलीचे ग्रुप भेटलेला आहे. त्यांच्यासोबतच आपण गड फिरत आहोत.
ढवळेश्वर मंदिराच्या पाठीमागे एक छोटंसं मंदिर आहे ज्याच्यावरती श्री गणेशाय नमः लिहिलेलं आहे. आपण ज्यावेळेस आतमध्ये गेलो, आतमध्ये जायला छोटीशी जागा आहे ज्याच्यामधून आपण जाऊ शकतो. त्याच्यामध्ये पादुका आणि गणपतीचे फोटो आहेत त्याच्यामध्ये. आपण जातोय आता गडावरती सर्वात महत्त्वाचं आकर्षण असलेले धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीकडे. हा डोंगरी किल्ला आहे, डोंगरी हा डोंगरी किल्ला आहे. चालेल. मग इथून तुमचं दुसरं काय नियोजन? मल्हारगड जाणार का? इथं समोर पुढं मल्हारगड. तुळापूरला पण जाणार का? जय. छत्रपती संभाजी महाराजांची सिंहासनावर बसलेली मूर्ती खूप सुंदर आहे आणि पाहण्यासारखी आहे. तुम्ही आवर्जून नक्कीच भेट द्या. श्री शिव प्रतिष्ठानचा ग्रुप जो आहे ते 2 श्लोक घेणार आहेत. ते दोन्ही श्लोक आपण ऐकून पुढे जाऊयात. देव
ढवळगड जो आहे तो भुलेश्वर डोंगर रांगावरती आहे. ढवळगडाच्या पूर्व दिशेला भुलेश्वर मंदिर आहे आणि पश्चिम दिशेला जवळच मल्हारगड आहे. जर तुम्ही कधी ढवळगडावरती येणार असाल तर तुम्ही भुलेश्वर, ढवळगड आणि मल्हारगड असे तिन्ही ठिकाण एका दिवसामध्ये करू शकतात. गडाच्या उत्तर दिशेला खाली जर आपण पाहिलं तर पश्चिम रेल्वे लाईन गेलेली आहे. एवढाच छोटासा हा गड आहे. मी दिलेली माहिती आणि आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असतील तर आपल्या वाटाड्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील.